तू या क्षेत्रात कसा आलास? मी तुला मृणालची काय हेल्प होते की नाही? मुळे आईचं तर म्हणणं असायचं ऍक्टर होऊ नकोस. डायरेक्ट कंपॅरिझन नशिबाने व्हायची नाही. जी मी मित्रांचं कंपॅरिझन नाही म्हणत आहे. कारण क्रिएटिव्ह तुमचं बघावं लागतं. तुला काय आवडतं? ऍक्टिंग आवडतं की दिग्दर्शन? जर केस कापले दाढी शेव केल्यावर तुम्ही म्हटलं ना नाही सूट नाही होते. दोन मराठी माणसं तरी एकत्र भेटल्यानंतर तुम्ही मराठीतून बोला. नमस्कार, मी विराज कुलकर्णी. आपण नेहमीच एकमेकांना नाटकांमधून, मालिकांमधून, सिनेमांमधून तर भेटत असतो, पण आज इथं पॉडकास्टमधून तुम्हाला मी भेटायला आलोय कारण माझ्यासाठी हा पॉडकास्ट खूप स्पेशल आहे. एरवी कसं होतं, या लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून, अभिनेता म्हणून इंटरव्ह्यूज पॉडकास्ट खूप होतात. पण आज अमृता मॅम पॉडकास्ट घेणार आहेत आणि त्या मला आणि माझ्या घरच्यांना आणि माझ्या आईला खूप वर्षांपासून खूप नीट ओळखतात. त्यामुळे आज सगळं खरंच सांगावं लागणार आहे. खरं तर पॉडकास्ट बसून आज गप्पा होणार आहेत आणि गप्पा मारता मारता थोडासा मी मस्काही मारणार आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, अमृता मॅम ह्या उत्तम पॉडकास्टर आणि होस्ट आहेतच, पण त्याचबरोबर सुविख्यात आणि नॅशनल अवॉर्ड विनिंग प्रोड्युसर पण आहेत. त्यामुळे एक डिरेक्टर रायटर म्हणून प्रोड्युसरला काही मस्का मारता येतोय का बघूया. आणि तसं जर झालं तर हा आजचा पॉडकास्ट व्हायरल होणार आहे. कारण पुढे जर आम्ही एखादी फिल्म केली तर तुम्ही मागे जाऊन बघू शकता की बघा, या पॉडकास्ट मधून ती फिल्म सुरू होताना मी बघितली आहे. तर आपण गप्पा मारूयाच. सगळ्यात प्रथम मी तुझं स्वागत करते. थँक्यू. आता आपण मस्त गप्पा मारणार आहोत. आई पण माझ्या पॉडकास्टवर येऊन Yes. गेलेली आहे आणि इतकी व्ह्युअरशिप मिळाली होती. आज तुझी कॉम्पिटिशन आई बरोबर आहे. तू बापरे. किती पॉप्युलर आहे का आई किती पॉप्युलर आहे आपण नक्की, बघूया. म्हणजे सुरुवातीलाच हरलो मी. खरं आई बरोबर कोणी कॉम्पिटिशन हं. करू शकत नाही. सगळ्यात पहिला मी एक घिटापिटा प्रश्न विचारते प्रत्येक येणाऱ्या माझ्या गेस्टला. तू या क्षेत्रात कसा आलास? मी पुण्यामध्ये पहिली 18 वर्ष माझ्या आयुष्याची मी पुण्यामध्ये होतो आणि मी ज्या शाळेत होतो त्या शाळेत इयत्ता पहिलीपासून आम्हाला नाटक हा विषय शिकायला होता. म्हणजे फाईन आर्ट्स म्हणून असायचं आमच्या शाळेत. तुम्ही त्याच्यामध्ये आयदर नाटक, भरतनाट्यम, स्कल्पचर, तबला किंवा गाणं याच्यातलं तुम्ही काही निवडू शकायचं. त्यात मी अर्थातच नाटक निवडलं होतं. त्यामुळे अगदी पहिलीत असल्यापासूनच हे आपल्याला आवडतं, याच्यात आपल्याला काम करायला आवडतंय. सगळे मित्र हे त्या नाटकाच्या ग्रुप मधलेच होते वगैरे. त्यामुळे साधारण असं काहीतरी करायला आवडेल असं वाटत होतं. अर्थात घरी आजोबांचं उदाहरण होतं, जयराम कुलकर्णी. आईचं उदाहरण होतं. दोघेही तेव्हा प्रॉपर सिनेमांमध्ये, मालिकांमध्ये काम करत होते. त्यामुळे आईचं तर म्हणणं असायचं ऍक्टर होऊ नकोस, कारण ह्या कारण फील्डमध्ये. गोनी दांडेकर हा, तिच्या आणि मला सगळंच करायला आवडायचं. त्यामुळे हा. ऍक्टर होऊ नकोस पेक्षा फक्त ऍक्टर होऊ नकोस असं मला आई नेहमी म्हणायची, की डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. आपण जसं म्हणतो की हेच होणार हो. आणि हे नाही तर दुसरं काही नाही. असं नाही, आपल्याला जे फील्ड आवडतं त्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती पाहिजे असं तेव्हा मला सांगितलं होतं. आणि माझ्या घरचे सगळे डबल ग्रॅज्युएट्स आहेत. त्यामुळे शिक्षण आधी, मग हे बाकीचं सगळं हे आधीपासून ठरलं होतं. त्यामुळे मी त्यात असं ट्रिक अशी शोधून काढली की मी आताच शिक्षण घ्यायचं ठरवलं. कारण माझं हो. ग्रॅज्युएशन मास मीडिया ऍडव्हर्टायझिंग मध्ये झालं. त्यामुळे व्हिडिओ प्रोडक्शन आणि हे सगळं. आणि मग मी विस्लिंग वुड्स मध्ये होतो, जिथे मी फिल्म मेकिंगचा कोर्स केला. स्क्रीन प्ले रायटिंग मध्ये मेजर केलं. त्यामुळे लंडनला पण होतास ना शिकायला? लंडनला मी फिल्म मेकिंग शिकायला नव्हतं, लंडनला मी जादू शिकलो. मला मध्ये जादूचे प्रयोग करायला खूप आवडायचं आणि ते माझं लंडनला कॉरेस्पॉन्डन्स कोर्स आणि तिथल्या यांच्याशी अच्छा. करून मग ती होतं. हॉबी आजही आहे जादू करायची? आहे म्हणायला हरकत नाही. कारण हा. काय होतं, 11वी 9वी 10वी एस्पेशली जेव्हा नाटक बंद झालं, कारण आता अभ्यास 9वी 10वीत बाकी काही नाही, तेव्हा त्या एनर्जीचं काय करायचं. म्हणजे दरवर्षी नाटक करायचं, ते विविध स्पर्धांमध्ये उतरायचं, बक्षिसं जिंकायची, ही जी एक ठरलेली सवय होती ती कशी मोडायची. तर मग तेव्हा मी जादूकडे वळलो. कारण एकटा काय करू शकतो ना, एक हो, काहीतरी परफॉर्मिंगचं असलं पाहिजे. बरोबर. तर तेव्हा मी जादूकडे वळलो आणि मला खूप मजा यायला लागली. आणि पुढचे 2-3 वर्ष मी माझं पॉकेट मनी हे ओळखीच्यांच्या घरी जादूचे प्रयोग करून बर्थडेजला वगैरे अशी कमवायचो. नाही, परंतु हे जादू शिकण्याचा उपयोग तुला तुझ्या प्रोफेशन मध्ये झाला का? 100%. कारण एक रॉबर्ट हुडान नावाचा फ्रेंच जादूगार आहे हम्म. आणि त्याचं असं खूप फेमस वाक्य आहे की अ मॅजिशियन इज जस्ट अन ऍक्टर प्लेइंग द पार्ट ऑफ अ मॅजिशियन. त्यामुळे हो. त्याच्यातले बरेचसे प्रिन्सिपल्स खूप सिमिलर असतात. आणि मी आयुष्यात जे पहिलं नाटक दिग्दर्शित केलं मी तेव्हा 18-19 वर्षांचा असेल. कुठलं नाटक होतं ते? अनाथेमा नावाचं हॉरर कॉमेडी होतं. हो.
आणि कारण माझी बॅकग्राऊंड ही जादूची असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये अशा गोष्टी करू शकत होतो ज्या लोकांना विश्वासच नाही बसायचा. कारण तेव्हा आम्ही कुणीच ओळखीचं नव्हतो, कुणीच आमच्यातलं फेमस नव्हतं, हो. कोणाचंही नाव अजून झालं नव्हतं. त्यामुळे पुण्यामध्ये 18-19 वर्षाच्या मुलांनी केलेलं एक इंग्रजी हॉरर कॉमेडी बघायला का कोण येईल असं तेव्हा प्रश्न होता. पण कारण त्याच्यात आम्ही या सगळ्या ट्रिक्स वापरल्या होत्या, की ते भूत अचानक गायब व्हायचं, अचानक दिसायचं, गोष्टी आपापल्या हालायच्या. हे सगळे जादूचे प्रिन्सिपल्स होते. पण ते बघायला लोकं यायची. आणि त्यामुळे आम्हाला पहिलंच नाटक आमचं खूप चांगलं चाललं. म्हणजे ऍक्च्युली आत्ता 100 त्याचे प्रयोग आम्ही केले असतील. प्रायोगिक इंग्रजी नाटकाचे पुण्यामध्ये प्रयोग. आणि ते अजूनही आम्ही प्रयोग लावला तरी ते हाऊसफुल हो, जातं असं अच्छा. नाटक आहे. त्यामुळे त्याला नक्कीच खूप फायदा झाला. पण आता तू ऍक्टिंग करताना किंवा इंडस्ट्रीमध्ये वावरताना तुला मृणालची काय हेल्प होते की नाही? काही सल्ले देते की नाही ती तुला? आईकडून मला सगळ्यात जास्त मदत होते की इथे कारण सगळ्यांची काम करण्याची पद्धत वेगळी असते. बरोबर. थँकफुली ते प्रेशर माझ्यावर खूप नव्हतं कारण मी जिथं काम सुरू केलं आणि ती ज्या पद्धतीचं काम करायची ह्याच्यात बऱ्यापैकी डिफरन्स होता. म्हणजे आईनी मराठी मालिका, हिंदी मालिका खूप केल्या. मराठी फिल्म्स केल्या. माझा जास्त कल हा थिएटरकडे होता तिचं सुरुवातीला. सोनपरी म्हणून प्रचंड. काय तिचं प्रचंड सोनपरी आणि आवडते. अवंतिका एकत्र चालू होतं. हो, त्यामुळे हो. तो एक काळ. पण तिने नाटकात कधी केलं नव्हतं. माझं हां. बरंचसं काम सुरुवातीला हे नाटकांमध्ये असायचं. हं, त्यामुळे हं. तिथं अशी डायरेक्ट कंपॅरिझन नशिबाने व्हायची नाही. आणि मला जी मी मित्रांचं कंपॅरिझन नाही म्हणत आहे. आई तुला सल्ला द्यायची का? की बाबा नाही, नाही हे कथानक चांगलं नाही, हे नको करू. हे तू करच. त्यामुळे काय झालं, सल्ला की आई तुझं मला डिसिजन तूच घ्यायचंस. आई मला सल्ला नेहमी नॉन क्रिएटिव्ह गोष्टींचा द्यायची. कारण क्रिएटिव्ह तुमचं तुमचं हो, बघावं लागतं. हो. तुमची पद्धत काय, तुम्हाला काय पद्धतीचं काम करायचंय. आईकडून मला सगळ्यात जास्त मदत झाली, की हे सगळं करत असताना स्वतःची तब्येत कशी राखायची, स्वतःकडे कसं लक्ष द्यायचं, ह्याच्यात सर्व्हाइव्ह कसं करायचं. म्हणजे हं. आता सगळ्यांनाच माहिती आहे, इथं वेळा ठरलेल्या नसतात. कधीही जेवण हो, होतं, हो. कधी रात्रीची शिफ्ट लागते, सकाळची शिफ्ट. 5च तासमध्ये झोपायला मिळाले, 4च तासमध्ये झोपायला मिळाले. तुम्हाला ट्रॅव्हल करून जायचंय, कुठेतरी तिसरीकडेच शूटिंग चाललंय, हो. आउटडोर आहे, उन्हात चाललंय, पावसात चाललंय. या हेल्थ. सगळ्यामध्ये हेल्थ. स्वतःचं आरोग्य कसं राखायचं, हं, स्वतःचं डाएट, स्वतःचं व्यायाम हा होत आहे की नाही, हं. ह्याकडे कसं लक्ष द्यायचं, ह्यातलं बरंचसं. आणि अर्थातच त्यातल्या स्ट्रेसशी कसं डील करायचं, हे सगळं जास्त मला आईकडनं शिकता आलं. आणि बाबांचा इंटरफेरन्स? बाबा ऍक्च्युली मी म्हटलं तसं माझी सुरुवात ही नाटकातून झाल्यामुळे नाटक या क्षेत्राशी आईपेक्षा बाबा जास्ती जोडला हो. गेला होता. कारण हां. त्याचे वडील म्हणजे जयराम कुलकर्णी हे अर्थातच थिएटर अकॅडमी, पीडीए म्हणजे या सगळ्या पुण्याच्या ज्या जुन्या ओजी संस्था ज्या होत्या नाटकांच्या, त्यातून कामं करायचे. त्यामुळे बाबांनी लहानपणापासून भालबा केळकरांपासून सगळ्या सुप्रसिद्ध नाट्य कलाकारांना त्यांनी बघितलंय. त्यांनी स्वतः जब्बार पटेल वगैरे या सगळ्यांबरोबर काम केलं होतं नाटकात. तो कॉलेजमध्ये असताना खूप कार्यरत होता नाटकाच्या हं. याच्यामध्ये. त्यामुळे त्याला नाटकाबद्दल प्रचंड पॅशन. त्यामुळे त्याची खूप मदत होते. म्हणजे आता व्यावसायिक नाटक मी करत असताना सगळ्यात जास्त आनंद त्यालाच होतो. पण म्हणजे नॉर्मली काय होतं, की घरी आधी शिक्षण पूर्ण कर, हो. मग तुला पाहिजे ते कर. आणि तू एवढ्या यंग एजमध्ये नाटक आणि चित्रपट याच्यात वावरत होतास, तर त्याला विरोध होता की नाटकाला सपोर्ट होता ठीक होतं. पण त्यावेळेला ते असं म्हणायचे का, आता बाबा एवढे मोठे प्रख्यात वकील आहेत, तर हो. ते असं नाही म्हणाले का, नाही तू आधी तुझं शिक्षण पूर्ण कर, तुझं तू नाही, हे वकिली म्हणून. सगळेच म्हणायचे. म्हणजे मी म्हटलं हां, तसं आमच्या घरात सगळे डबल ग्रॅज्युएट आहेत. हां. त्यामुळे आधी अभ्यास, आधी शिक्षण पूर्ण करायचं, मग जे काय करायचं ते करायचं, हं, हे होतं. आणि बाबाच नाही, इव्हन माझे आजोबा आयुष्यभर मला त्यांचे वाक्य लक्षात येतं. हं. कधी काय शाळेत असताना इंटर स्कूल ह्याच्यामध्ये बक्षीस मिळायचं, कौतुक व्हायचं. कौतुक करायचे, खूप कौतुक करायचे. पण दरवेळेस म्हणायचे, "हां, पण आधी अभ्यास शिक्षण. आधी हां, मग या सगळ्याचं कौतुक आहे." त्यामुळे शाळा, कॉलेज होईपर्यंत प्रोफेशनली ह्याच्यात उतरायचं नाही हे मलाही दिसत होतं. कारण मी अनेक वेळा म्हणतो, इट वॉज अ टर्निंग पॉइंट. आईनी मला एकदा ऋषी कपूरांचा एक इंटरव्ह्यू दिला होता वाचायला. त्यात हं. ते म्हणले होते, की नशीब मी ॲक्टर झालो. कारण मला जर ॲक्टिंगमध्ये माझं जर करिअर झालं नसतं, तर मला दुसरं काहीच येत नाही. शिक्षण पूर्ण नाही झालंय, मला काहीही दुसरं येत नाही. थँक गॉड आय बिकेम एन ॲक्टर. आणि तेव्हा मला असं झालं होतं, की आपण तर ऋषी कपूरही नाही. म्हणजे आपण तर असं करूच शकत नाही. बाकी काही नाही, बरं. मी डायरेक्ट हे करणार. असं मलाच भीती वाटत होती. त्यामुळे मी स्वतः सुद्धा शिक्षणाला खूप प्राधान्य देत होतो, की अर्थात नाटक वगैरे हे सगळं साइड बाय साइड चालूच होतं. पण तेव्हा ते प्रोफेशनल म्हणून नव्हतं करत. ते मला आनंद मिळतो, माझ्या सगळ्या मित्रांबरोबर मला काहीतरी करता येतं, ह्या आनंदात होतं.
मग तुझं शिक्षण फायनली पूर्ण कुठपर्यंत झालं? मी तू पण डबल ग्रॅज्युएट झालास का? येस येस माझं ग्रॅज्युएशन झालं. मी ग्रॅज्युएशनसाठी मुंबईला शिफ्ट झालो. हा तोपर्यंत मी पुण्यात माझं हा शिक्षण चालू होतं. फर्ग्युसन कॉलेजला होतो मी 12वी पर्यंत. मग मुंबईला शिफ्ट झालो. इथं मिठीबाई कॉलेजचं मॅनेजमेंटची इन्स्टिट्यूट आहे UPG नावाची. तिथं मी मास मीडियाचा कोर्स केला, ज्याच्यात ॲडव्हर्टायझिंगमध्ये मी डिग्री घेतली. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन काय करायचं, तर मग तोपर्यंत लक्षात आलं होतं की इव्हन ॲडव्हर्टायझिंगमध्ये सुद्धा त्यातल्या फिल्म मेकिंगच्या गोष्टींकडे माझा कल जास्त दिसतोय. म्हणजे मला त्यातही आम्हाला सिनेमॅटोग्राफी असायचं, एडिटिंग असायचं. तेव्हा शॉर्ट फिल्म्स आम्ही खूप बनवायचो. तो काळ होता जेव्हा साधारण सगळ्यांच्या फोनमध्ये बरे कॅमेरा यायला लागले होते. त्यामुळे हा मित्रांबरोबर शॉर्ट फिल्म्स बनवणं, मग त्या घरी एडिट करणं, त्याचं साऊंड डिझाईन करा, मग करा, कॉम्पिटिशनला टाका. त्यामुळे मग ह्या फील्डमध्ये यायचं असेल तर शिक्षण घेऊन यावं असं वाटलं. मग पोस्ट ग्रॅज्युएशन मी फिल्म मेकिंगमध्ये केलं. सुभाष घईंची व्हिस्लिंग वूड्स आहे इन्स्टिट्यूट तिथून. आणि त्यामध्ये मेजर जेव्हा निवडायचा होता, तेव्हा मी स्क्रीन प्ले रायटिंग निवडलं. कारण कोइन्सिडन्स असा आहे की त्याच वेळेस मी व्हिस्लिंग वुड्समध्ये किंवा मी ग्रॅज्युएशन चालू असताना माझ्या आईनी दिग्दर्शन करायचं ठरवलं. म्हणजे तिने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा हा मी ग्रॅज्युएट होत असताना आला. दुसरा सिनेमा मी फिल्म मेकिंग करत असताना आला. त्यामुळे घरी एक वेगळीच शाळा चालली होती फिल्म मेकिंगची. आणि त्या सगळ्यामध्ये लेखन किती महत्वाचं असतं, आणि ते जर भक्कम नसलं, जर तुमचा स्क्रीन प्ले कडक नसला, तर बाकी सगळं कसं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. हो डळमळीत आणि होतं मग ते. उलट की स्क्रीन प्ले उत्तम आहे तर मग नंतरचे कित्येक प्रॉब्लेम आहे तिथेच सॉल्व्ह होतात, हे लक्षात आलं असल्यामुळे मग मी पटकथा लेखनामध्ये, फिल्म मेकिंग मध्ये पटकथा लेखनात मी मेजर करायचं ठरवलं. तर आता तुला एवढे सगळे क्षेत्र करत असताना म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी, तर तुला ऍक्टिंगच करावं असं का वाटलं? किंवा तुला काय आवडतं? ऍक्टिंग आवडतं की दिग्दर्शन आवडतं? ऍक्च्युली मी ऍक्टिंग करेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. म्हणजे हा ऍक्टिंग मी नाटकांमधनं करत होतो, आमच्या आनंदासाठी, मजेसाठी बरोबर. करत हो. होतो. पण मी म्हटलं तसं शिक्षण मी फिल्म मेकिंग आणि स्क्रीन प्ले रायटिंगचं घेतलं. म्हणजे कॅमेऱ्याच्या मागचंच प्रशिक्षण मी घेतलं होतं. हे आता लहानपणापासून अशा बॅकग्राऊंडमध्ये वाढल्याचा हा एक फायदा किंवा तोटा हा हा असतो की ते ग्लॅमर निघून जातं. म्हणजे तुम्हाला की हम्म. अरे स्टार स्टार आला, मग स्टार सारखं त्याच्यात काही नसतं. त्याच्या मागे किती कष्ट असतात, त्याच्या मागे लकचा किती भाग असतो, हे खूप आधीपासून कळलं होतं. त्यामुळे मला ऍक्टर बनायचंय असं म्हणून भागत नाही. तुम्ही तुमचं काम उत्तम करत असला तरी योग्य संधी योग्य वेळेला तुमच्यापर्यंत येते, नाही येत. आणि आणि नुसतं सगळ्यात मुख्य टॅलेंट. आता आपण किती उदाहरणं पाहतो, मोठमोठे हिरो आहेत एकदम सुपरस्टार, परंतु त्यांची मुलं त्यांना तेवढंच यश मिळालंय असं नाहीये. बरोबर आहे. आणि मला वाटतं की एक म्हणजे आई वडिलांच्या पुण्याईवर तुम्ही थोडस जगू शकता, सुरुवात बरोबर मिळेल, एखादी फिल्म मिळेल, परंतु बाकीचं जे सगळं आहे ते तुमच्या खांद्यावर आहे आणि तुमच्या टॅलेंट्स वरतीच आहे. बरोबर आहे. आणि मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही, म्हणजे ते लॉन्च हा मला शब्द अजिबात आवडत नाही की मुलाला लॉन्च केलं, कारण हो. तुम्ही चुका कधी करणार आहात? म्हणजे तुमची प्रोसेस काय आहे? तुम्ही, हम्म. मला अशा पद्धतीचे रोल येतात असं येत नाही, माझं पाठांतर इतपत आहे इतपत नाहीये, मला अमुक जमतं अमुक जमत नाही, हे तुम्हाला कधी कळणार आहे? तुम्ही पहिल्यांदा पाऊल ठेवताना जर तुम्ही लॉन्चच झालात, तर बरं. तुम्हाला 100 पैकी 100च गुण आणावे लागतील. आणि हे केवढं प्रेशर आहे हो. कुठल्याही तरुण कलाकारासाठी. मला ते खूप छान वाटतं की मी प्रायोगिक नाटक आणि माझ्या मित्रांच्या सर्कलमध्ये करत असल्यामुळे मी पहिल्यांदा जेव्हा प्रोफेशनली कॅमेरा फेस केला, तोपर्यंत मी 11 वर्ष थिएटरमध्ये काम केलं होतं. त्यामुळे तिथं गेल्यावर जरी ते माझं ऑनस्क्रीन प्रोफेशनल पहिलं काम असलं तरी, बापरे मला हे जमतं, मला हे जमत नाही, ह्या पद्धतीचे सीन मी नीट करू शकतो, या पद्धतीच्या हम्म. सीनला मला जास्त प्रिपरेशन लागतं, ही प्रोसेस माझ्या डोक्यात खूप फिट झाली होती. म्हणजे जेव्हा मी माझी पहिली सिरियल केली, माझा वशील नावाची, हा. ज्याच्यामुळे एकदम अचानक खूप यश मिळालं, ती सिरियल खूप फेमस झाली. हो. तर तेव्हा त्यामुळे ते दडपण मला कमी होतं. कारण 11 वर्ष केलं होतं ना मी काम. मी अत्यंत वाईट नाटकं केली होती. माझे अनेक रोल फसले होते. ते थिएटरमध्ये करत असताना स्टेजवर इतकं ऍक्टर कुठेही उघडा पडत नाही, जेवढं तयारी नसताना स्टेजवर उतरल्यावर होतं. कारण प्रेक्षक समोर असतात, हो. त्यामुळे ते हो. होत नाहीये हे तुम्हाला काम करत असताना जाणवत असतं. त्यामुळे ते सगळं करून झालं होतं. 2-3 चांगलीही नाटकं करून झाली होती, ज्याच्यामध्ये अरे हे लोकांना आवडतंय बरं का, आपण असं केलेलं वर्क होतंय, नाही वर्क होतंय. शॉर्ट फिल्म झाले होते, त्यामुळे स्वतःला स्क्रीनवर बघायची सवय झाली होती की अरे यार, मला वाटत होतं मी हा सीन खूप चांगला करतो, एडिट झाल्यावर खूप घाण केलं होतं मी. किंवा एडिट झाल्यावर, म्हणजे एडिट हे काम एडिट होणार आहे हे गृहीत धरून कसं काम करायचं असतं, हे सगळं त्या 11 वर्षात माझं शिकून झालं होतं.
त्यामुळे तू नवखा नव्हता त्या नवखा म्हणजे. नव्हतो त्यानी, त्यामुळे ते लॉन्च बेंच मला फारसं आवडत, मला भीतीच वाटते अशा गोष्टींची. आणि ती सिरियल मिळाली तेव्हा सुद्धा मी ऍक्टिंग करेन असं मी कधी ठरवलं नव्हतं, कारण इनफॅक्ट मी डिरेक्शनच करत होतो. विस्लिंग वुड्स नंतर माझी पहिली फिल्म डिरेक्ट करायच्या हम्म. आम्ही खूप जवळ होतो, त्याचं स्क्रिप्टिंग चाललं होतं. मी केसरी टूरसाठी एक ऍड कॅम्पेन शूट केलं होतं ॲज अ डिरेक्टर. हम्म. त्याचं एडिट चालू असताना मला सिरियलची ऑडिशन आली त्यांच्याकडून, आणि मी कधीच ऑडिशन पण ती दिली सिरियल नव्हती. तुझी त्यांनी खूपच गाजली, खूप चालली ती, खूप म्हणजे. म्हणजे मला अजिबात वाटलं नव्हतं, म्हणजे कोण ठरवत होतं की हा आता मी गेलो आता हिटच होणार, असं नेहमी की अरे हा इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स असेल ह्या विचाराने गेलो होतो. आणि त्याला खूप लोकप्रियता मिळाली त्या सिरियलला, अगदी टायटल सॉन्ग मग पासून ते त्याच्यासाठी काय कॅरेक्टर्स तू पर्यंत. स्पेशल तयारी केली होतीस का त्या तुझ्या पहिल्या त्याची रोलसाठी? तयारी करायला मला वेळच नाही मिळाला, कारण मी ज्या दिवशी ऑडिशन दिली आणि ज्या दिवशी शूटिंग सुरू झालं याच्यामध्ये 48 तासही नव्हते. मी एडिटिंगसाठी पुण्याला आलो होतो. आम्ही म्हटलं तसं मी ते ऍड शूट केले होतं. मी तिथं पुण्याला यायच्या आदल्या रात्री त्यांचा पहिल्यांदा फोन आला की सेल्फ टेस्ट मागतात ना, की हा हो. पॅराग्राफ आहे, हा शूट करून पाठव. आणि मी तो शूट करून पाठवला, आणि दुसऱ्या दिवशी मी पुण्याला गेलो एडिटिंगला, आणि रात्री माझ्या नाटकाचा प्रयोग होता. आणि मी पुण्याला पोचलो आणि त्यांचा फोन आला की ऐक ना, ऑडिशन चांगली झाली पण आम्हाला कळत नाहीये, तू मुंबईला येतोस का एकदा, आम्हाला प्रत्यक्ष ऑडिशन बघायला. तुझी घ्यायची. म्हणलं तेव्हा अगदीच की सिरियसली ऍक्टिंग करेन असं कधीच वाटलं नसल्यामुळे मी आपलं त्यांना सांगतोय की अहो नाही, माझं एडिटिंग आहे, माझं परवा आहे, माझा उद्या रात्री नाटकाचा प्रयोग आहे. मी म्हणलं उद्या आहे ना प्रयोग, आज 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 ये ना, किंवा उद्या सकाळी ये, तुला नाटकाच्या आधी हा. सोडतो. म्हणलं बरं. मी गेलो, ऑडिशन दिली. तर तेव्हा काय झालं, मी ना एका दुसऱ्या सिनेमामध्ये छोटासा रोल करत होतो. अगदी हा. ओळखीच्यांची फिल्म होती, म्हणजे हा. असं हा. की अरे फिल्म करतोय असं नाही, मित्रांच्या फिल्ममध्ये जसं आपण छोटं मोठं करतो, तर त्यासाठी म्हणून मी दाढी, मिशा आणि एवढे केस वाढवले होते. आणि जो सिरियलचा रोल होता तो अत्यंत क्लीन कट, सभ्य, शहाणा मुलगा, चांगल्या घरातनं. तर मी तिथं जाऊन ऑडिशन दिल्यावर ते म्हटले की अरे चांगलं नाही, काम चांगलं होतंय पण तू गुंडासारखा दिसतोय, त्यामुळे आम्हाला तू सूट होशील का नाही कळत नाहीये. हा. की डोळे बंद केले तर तुझी ऍक्टिंग आवडतीये, पण हा. डोळे उघडल्यावर तू रांगटी दिसतोयस. हा. तर इथे शेजारी एक सलून आहे, पण तुझे केस कापूयात का? तर मी त्यांना म्हणलं तुम्ही मस्करीत कापाल, जर केस कापले दाढी शेव केल्यावर तुम्ही म्हटलं ना नाही सूट नाही होते, तर माझा तोही रोल जाईल ज्याच्यासाठी मी केस हो. वाढवतोय. तर ते म्हणले नाही असं नाही, म्हणजे तू बघ, म्हणजे त्याशिवाय आम्हाला कळणार नाही. तर मग ठीक आहे, घेऊ रिस्क असं म्हणून मी लिटरली शेजारच्या दुकानात गेलो. त्यांनी माझे 3-4 महिने वाढवलेले केस, दाढी एका सगळं मिनिटात. शेव केलं. हलकं हलकं वाटायला लागलं एकदम. आणि ते केल्यावर त्यांनी फोटो काढला. म्हणले जा आता सांगतो तुला. हा. म्हणलं ओके. आणि मी पुण्याला आलो, कारण प्रयोग होता. हो. आणि प्रयोगाला जात असताना म्हणजे किती 36 तास जेमतेम होत होते हा. सगळी प्रोसेस सुरू होऊन. काहीही मला रोल बद्दल अजून माहित नव्हतं. ते जे 2 सीन मी ऑडिशनला केले त्या पलीकडे काय स्टोरी आहे, काय त्याच्या मागे प्रिपेअर, काही माहित नव्हतं. आणि मी पिठात बसलो होतो. त्या नाटकात मी पिठात असतो सुरुवातीला. हा. तर पिठात बसलो होतो. तिसरी बेल व्हायच्या आधी त्यांचा मेसेज आला, तुझं डन झालंय, वा. उद्या सकाळी 6चा कॉल टाइम मुंबईला. म्हणलं अहो मी पुण्यात आहे. म्हणलं हा आत्ता मग पुण्यात काय. ये. तर मी म्हणलं तसं आम्हीच हो. नाटक संपवलं, हा. सेट काढला, तो टेम्पोतनं टाकला, तो उतरवला. तिथून मी रात्री बस पकडली. बस पकडून मुंबईला 4 वाजता पोहोचलो. घरी गेलो, अंघोळ केली, आवरलं आणि 6च्या कॉल टाइमला गेलो होतो. त्यामुळे तेव्हा प्रिपरेशनला फार वेळ नाही मिळाला, की नॉट जस्ट कॅरेक्टरचं प्रिपरेशन, एक मेंटल प्रिपरेशन, की आता पुढची 2 वर्ष हे असणार आहे, बांधले गेले. आणि हे हो. सोडता बाकी काही नसणार आहे. महिन्यातले काय 28 दिवस 14 तास हे असणार आहे. पूर्ण ह्याची अजून तिकडेच. मेंटल तयारी माझी झाली हो. नव्हती. तिथं सेटच्या पहिल्या दिवशी, पहिल्या सीनच्या आधी मला प्रोड्युसरनी अख्खी गोष्ट सांगितली, की अशी गोष्ट असणार आहे सिरियलची, आणि चला आता पहिला सीन असं झालं. मग जो आणि मेन रोल तुला मिळाला. अगदीच. आणि माझ्याबरोबर इतके दिग्गज कलाकार होते त्याच्यामध्ये, म्हणजे बाप्पा जोशी होता, बाप्पा काका, त्याच्याबरोबर मला वर्षानुवर्ष त्याच्याबरोबर काम करायचं होतं. विनय येडेकर होते, ज्यांचं गेला माधव पुणेकडे मी 7 वेळा बघितलं होतं. अत्यंत मोठा फॅन होतो. अ, अ, निखिल रत्नपारकर, दिग्गजांनी भरलेलं हो, सगळे हे फेमस होतं. आर्टिस्ट त्यामुळे होते त्याच्यात. आणि माझे सगळे सीन आणि त्या सगळ्यांबरोबर असायचे, म्हणजे हे सगळे कसलेले अभिनेते आणि मी एकटा पहिल्या ह्याच्यात. त्यामुळे तो सुरुवातीचा एक 10-15 दिवस मला मेंटल तयारीलाच गेले, की ओ आपण हे असं असणार आहे, असं करतोय. मग पहिला स्टेजवरचा किंवा सिरियलचा अनुभव काय? पहिला जेव्हा तू अं, कॅमेरा फेस केला असं प्रोफेशनल सिरियल मध्ये किंवा चित्रपटात, नाटकात, तो अनुभव काय?
म्हणजे तू प्रोफेशनली घाबरला होतास किंवा हातपाय एकदम थरथरत होते, मी सारखं पाणी पित होतो, अशा अनेक माझी अनुभव असतात. माझी नाही खूप आवडती गोष्ट आहे. मी खूप लोकांना सांगतो की एरोडायनॅमिक्स म्हणजे विमानशास्त्र, हो, की म्हणजे काय असतं की विमानाची बॉडी निमुळत किती, असं. हा किती अँगल काय असला पाहिजे, हो. मुळात मेन म्हणजे त्याचा विंगस्पॅन किती असला पाहिजे त्याचं हे आणि मिळण्यासाठी. निमुळतेपणा किती असला पाहिजे एक्झॅक्टली. तर त्याचं हे प्रमाण. सगळं नाहीतर ते उडू शकणार नाही. म्हणजे हम्म, ते जर हम्म. प्रमाण चुकली तर ते उडू शकणार नाही. तर गांधील माशी जी असते, ते गांधील माशीचं काहीच त्या लॉज प्रमाणे नाही. तिची बॉडी खूप जाड आहे, तिचे पंख खूप छोटे आहेत, त्यामुळे हो. एरोडायनामिक्सच्या लॉ प्रमाणे गांधील माशीला उडताच नाही आलं पाहिजे. पण तरीही गांधील माशी उडते का, तर तिला एरोडायनामिक्सचे लॉजच माहीत नसतात. तसं माझं काहीसं सुरुवातीला झालं, की सुरुवातीला इतक्या लहानपणापासून ते नाटक आणि हे सुरू झालं, सगळ्याच की गोष्टी तेव्हा माहिती आहेत. बापरे हे काहीतरी आपल्याला जमणार नाही, माहीतच नव्हतं. म्हणजे ते डेअरिंगचं काही नव्हतं. मी म्हटलं तसं ती अनाथेमा नावाची आम्ही जे हॉरर नाटक केलं, आम्हाला कोणी हे म्हणायलाच नव्हतं, की ऐक हे जमणार नाही. हे पुण्यातल्या मुलांचं इंग्रजी हॉरर नाटक का कोण बघायला, हे मला कोणी सांगितलंच नव्हतं. त्यामुळे मी अरे हे भारी दिसेल ना, अरे अरे खूप मजा येईल, या एक्साइटमेंट मध्ये काम सुरू केलं. आणि मी म्हटलं तसं थँकफुली पहिली 5 वर्ष ही माझी त्या पद्धतीच्या कामामध्येच गेली, जिथं मी आणि माझे मित्र म्हणून आम्हाला जे छान वाटतंय ते करत होतो. त्यामुळे दडपण मला सिरियलला नक्कीच आलं होतं. कारण एक म्हणजे त्याआधी मी फिल्म्स केल्या होत्या, 1-2 छोट्या-मोठ्या फिल्म्स करून झालं होतं, शॉर्ट फिल्म्स वगैरे. त्यामुळे मला कॅमेऱ्याची भीती नव्हती. माझं शिक्षण सगळं कॅमेऱ्याच्या मागचं झालं असल्यामुळे मला ती प्रोसेस सगळी माहीत होती. म्हणजे ते अनेक नवीन कलाकारांना ते जे एक दडपण येतं, की ॲक्सेस म्हणजे काय? हम्म. की लूक चीट करायचं म्हणजे काय? किंवा क्लोजअपमध्ये हे मला हे प्रॉब्लेम नव्हते, कारण त्याच्या मागचं काम मी बरंच केलं होतं. त्यामुळे मला सगळे टेक्निकली, जे टर्म्स वापरले जातात ते हां, सगळे म्हणजे तुला माहित होतं. टेक्निकली माझ्याकडनं काय अपेक्षित आहे हे मला एकदम पूर्णपणे माहीत होतं. मला टेन्शन या गोष्टीचं येत होतं, आयुष्यात पहिल्यांदा मी माझ्या आईच्या प्रांतात प्रवेश करत होतो. म्हणजे तोपर्यंत हां, मी हॉरर, थ्रिलर नाटक करतो आणि आई मालिका करते. असं होतं. आता पहिल्यांदा झी वरची मालिका, हम्म. हे म्हणजे अगदी आईच्याच प्रांतात प्रवेश करत होतो. त्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा ते कंपॅरिझन होण्याची मला जेन्युइनली भीती होती. आणि स्वतःसाठी कमी होती ती भीती, म्हणजे की मला जमलं नाही तर कायची भीती खूप कमी होती. पण त्यावरनं आईला कोणी नावं ठेवली तर काय होईल, किंवा त्याच्या म्हणजे हे रिफ्लेक्ट माझ्या घरच्यांवर कसं होतं ह्याचं थोडंसं दडपण मला नक्कीच आईने होतं. जेव्हा तुझी भूमिका पाहिली किंवा तुझं काम पाहिलं तेव्हा आईचं मत काय होतं? आई येते, तिने कौतुकच केलं. म्हणजे कुठलीही आई कौतुकच तेच. करते. पण त्याच वेळेला काही थोडं जरी तिथे कानउघाडणी पण करते आई. हो, नशिबाने आमचा डिरेक्टर जो होता सिरियलचा, त्याने खूप हुशारीने असं केलं, की पहिले 5 दिवस हे एपिसोड नंबर 7, 8, 9 त्यांनी शूट करून घेतले. अच्छा. त्यामुळे जरा त्या सगळ्याची आम्हा सगळ्यांनाच त्या कॅरेक्टरची सवय झाली. सवय झाल्यावर त्यांनी पहिले 2 एपिसोड शूट केले. त्यामुळे ते पहिले एपिसोड जिथं लोक बघून जज करणार आहेत ते बघेपर्यंत आम्हीही बऱ्यापैकी सारावलो होतो. त्यामुळे अशा हुशारीने ते पहिले 2-3 मध्ये कॉन्फिडंटच काम झालं. त्यामुळे आईला बरं वाटलं. ते जे अगदी पहिल्यांदा जे केलेले सीन होते ते त्यांनी चांगले डिवाइड केले होते, की 5व्या एपिसोडमध्ये एक सीन पहिला शूट केलेला आहे, 7व्या एपिसोडमध्ये एक सीन तो दुसरा शूट केलेला आहे, असं ते डिस्ट्रीब्यूट. म्हणजे ही सगळी हुशारी, हे सगळं एक काय म्हणतात त्याला, एक्सपिरियन्स टीम असल्याचा हा फायदा होतो, की तुम्ही जिथे कमी पडू शकता तिथं ते भरून काढतात. त्यामुळे थँकफुली तसं नाही झालं आणि आईला खूप कौतुक होतंच. आता तुला गंमत सांगते, हम्म, तुझ्याविषयी असं कोणी मुली म्हण किंवा मुलं म्हण, तू एक चॉकलेट हिरो म्हणून फेमस आहेस. हम्म, आय डोंट नो तुला हे माहिती आहे किंवा नाही. परंतु तुझं मी एक फिल्टर कॉफी नाटक हो. बघितलं आणि म्हटलं हा कसला चॉकलेट हिरो, आता मवाल्यासारखं काम करतोय एकदम. इतकं असं तू रूड आणि रफ काम केलंयस, स्पेशली शेवटच्या अंकामध्ये जे अं, आहे की अरे हा विराजच आहे. इतकं सुंदर काम केलंयस तू, म्हणजे थँक्यू ऍक्टिंग थँक्यू. काय असते. एके ठिकाणी तू चॉकलेट हिरो हिरो सारखं अगदी छान बोलतोयस त्या हिरोईन बरोबर. तेच नाटकाचा शेवट येतोय, तुझं पूर्ण चित्र बदलून जातं हो. आणि तो अख्खा पीस तू संपूर्ण इतका सुंदर केले आहे. तर मंडळी, ज्यांनी कोणी हे नाटक पाहिलं नसेल तर जरूर सगळ्यांनी पहा. आणि प्लीज. ते बघताना अंगावर काटा येतो, तू जोरात ते ओरडतोस आणि खूप छान आहे. नक्की तुम्ही बघा, आवडेल तुम्हाला. नाही नाही, त्याची आणि त्याची उर्मिलाने पण किती सुंदर काम मस्तच काम केलंय, केलंय. सुंदर काम अगदीच केलंय. अगदी. त्याची गंमत अशी आहे, की ते हं. नाटक ओरिजिनली
हे 93 साली महेश मांजरेकर स्वतः करणार होते. त्यामुळे त्यांनी इतकी वर्ष तो रोल ते स्वतः करणार अशा विचारांनी बघितला होता. मग ते नाटक नाही झालं काही कारणाने. त्यामुळे आता महेश सर त्यांच्या आणि त्यांनी पर्सनॅलिटीनुसार जो दिग्दर्शन रोल केले ना, करणार होते, महेशनेच त्यांनी केले ना लिहिलं आणि डिरेक्ट दिग्दर्शन. केलं हा, होतं. त्यामुळे महेश सरांनी त्यांच्या स्टाईल, माझ्या महेश सरांना कोण ओळखत नाही, त्यांची पर्सनॅलिटी प्रश्नच सगळ्यांना नाही. माहिती हा. आहे. त्यामुळे ज्या रोलमध्ये ते स्वतःला बघत होते त्याच्यात मी काय करणार, हे एक मला सुद्धा खूप मोठा प्रश्न होता. कारण त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये, त्यांच्या एकूणच स्टेज प्रेझेन्समध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी होतात, म्हणजे इंटिमिडेट करू शकतात ते खूप पटकन. हो, त्यांचा आवाज, त्यांची उंची, त्यांचा स्क्रीन प्रश्नच प्रेझेन्स नाही. ह्या मी इंटिमिडेटिंग महेशला होऊ शकतं. कॉलेजमध्ये महेश होता तेव्हापासून ओळखते. अगदीच. त्यामुळे बरं त्यासमोर मी म्हणजे माझं आतापर्यंत सगळं काम सोज्वळ मुलं, हा. साधी मुलं, समजूतदार तेच मी याचं आहे. म्हटलं ना, तर तो खूप चांगला चॅलेंज होता. गुणी बाळ असं होतं पण तुझं, तुझ्याबद्दल एक इम्प्रेशन सगळ्यांचं. पण मग मजा तीच असते म्हणजे आणि नंतर जे काय तू चेंज केलंयस, अप्रतिम अभिनय झालाय त्याचा. मला आणि त्याचं श्रेय महेश सरांनाही द्यायचंय की त्यांनी हो, कुठेही हे लादलं नाही की मी असं केलं सर तू तसं कर, की त्या कॅरेक्टर पर्यंत मला माझ्या पद्धतीने कसं पोचता येईल यासाठी त्यांनी मला फ्रीडम दिलं होतं. आणि बरोबर. खरंच अत्यंत, तुम्ही नाटक बघितलं असेल तुम्हाला माहित असेल, अत्यंत वाईट माणूस. तुम्हाला एक अल्फ्रेड हिचकॉकची खूप इंटरेस्टिंग त्याचं म्हणणं होतं की तुम्ही एक माणूस आणि त्याची बायको एका रेस्टॉरंटमध्ये बसून गप्पा मारतात आणि त्यांच्या टेबलाखाली जर धुडूम बॉम्ब फुटला तसंच तर आहे ते. तुम्ही 10 सेकंदासाठी हो, लोकांना दचकवू शकता, शॉक करू शकता. पण जर तुम्ही अर्धा तास आधी सांगितलं की हे दोघं बोलतात यांच्या खाली बॉम्ब आहे बरं का, तर अर्धा तास तुम्ही प्रेक्षकांना टांगणीवर ठेवू शकता की बापरे कधी फुटणार आहे, कधी हो, त्याच्या फुटणार आहे. क्षणाक्षणाला धक्के मिळत एक्झॅक्टली. होते. तर त्यामुळे अरे, त्या असं नाटकात असं हे होतं त्याच्यात. त्यामुळे आणि त्या नाटकाची खासियत अशी आहे की आम्ही पहिल्या अंकाच्या पहिल्याच सीन मध्ये सांगितलं असतं ऑलरेडी लोकांना की हा माणूस वाईट आहे. बाकीच्या कलाकारांना, बाकीच्या कॅरेक्टर्सला अजून माहित नाहीये, पण प्रेक्षकांना आपण ते सिक्रेट सांगितलं असतं की हा फ्रॉड आहे बरं का, हा काहीतरी गडबड करणार आहे. त्यामुळे ते अख्खं 2 तासाचं नाटक की हा कधी फुटणार आहे, हा कधी स्फोट होणार आहे याचा, हो. ते ताणत न्यायचं आणि मग तो अर्थात शेवटचा तो क्लायमॅक्स डिलिव्हर करायचा, ते ऍक्टर म्हणून म्हणजे. आणि नाटकाची मजा तिचं की रोज करता यायचं, ते रोज त्या त्या ऑडियन्स बरोबर ते करता यायचं आणि ठरलेल्या ठिकाणी त्यांना शॉक करता यायचं. खूपच म्हणजे ऍज अन ऍक्टर खूपच मजा यायची. महेशची अजून एक गोष्ट सांगते तुला. महेशने आपल्या मराठी इंडस्ट्रीमधल्या खूप कलाकारांना हिंदीमध्ये काम दिलं. हो तिथे इंट्रोड्यूस केलं. तू बघ त्याचे जे चित्रपट आहेत त्याच्यात असे जे साईड रोल्स असतात ते सगळे आपले मराठी लोक हो असतात. कारण त्याला माहिती आहे मराठी लोक खूप अगदीच त्यांच्यात क्षमता 100%. आहे आणि तो सगळ्या मराठी लोकांना चान्स देतो. हो माझ्या या पॉडकास्टची सुरुवात हम्म. पहिला इंटरव्ह्यू कोणाचा घेतला नाही ते महेश मांजरेकरचा. आमचे इतके छान Right. संबंध आहेत. माझ्या पहिल्या पॉडकास्टचा गेस्ट महेश मांजरेकर होता. क्या बात. आणि त्याच्यामध्ये मला अरे महेश मांजरेकर तुझ्या पॉडकास्टला येत आहेत. म्हटलं हो येत आहेत. म्हणजे आश्चर्य वाटत होतं लोकांना. तू आतापर्यंत किती नाटकं म्हण किंवा सिरियल, चित्रपट केले आहेस आणि अं, गाजलेले कुठले कुठले आहेत त्यातले तेही सांग. चित्रपट मी आधी म्हणलं तसं मी कधीच ऍक्टर सिरियसली व्हायचा विचार करत नव्हतो. माझं सगळं बिहाइंड द सीन्सच असायचं. पण तरी, कारण मी म्हणलं तसं लहानपणापासून सगळे माझे मित्र हे या फील्डशी संबंधित हो. होते. अगदी ते पहिलीपासून जे ते नाटकाचा ग्रुप जो बनला होता शाळेतला त्यातलेच बरेचसे करतात. मी नाटकाचा ग्रुप जेव्हा फॉर्म केला तेव्हा माझे जे सगळे मित्र, म्हणजे जे तेव्हा जे 3-4 लोक होती ते सगळे आता प्रोफेशनली सिनेमा करतात किंवा सिनेमात कुठल्या तरी क्षमतेत काम करतायत. त्यामुळे अनेक वर्ष त्यांच्या फिल्म्समध्ये अरे येतोस का पटकन, हे करतोस का, ते करतोस का, या पलीकडे ऍक्टिंग माझं युजली थिएटरसाठीच मी ठेवलं होतं. पण तरीही फिल्म्स 5-6 फिल्म्स झाल्यात. तर नुकतंच रणपती शिवराय स्वारी आग्रा नावाच्या सिनेमामध्ये खूप इंटरेस्टिंग रोल केला होता. हा. त्यानंतर सिरियल तर अर्थात माझा वशील नव्हतीच. त्याखेरीज वेब सिरीज 1-2 झाल्या माझ्या. झी5ची पहिली मराठी वेब सिरीज, त्याच्यामध्ये मी आणि ईशा केसकर होतो, हॉर्नोके प्लीज अच्छा. नावाची. पण काही झालं तरी फिरून माझं परत प्रेम हे थिएटरकडेच वळत होतं. पण इतक्या वर्षात ना प्रायोगिक थिएटर मला प्रचंड आवडायचं. कारण एक तर तुम्हाला काही करायची मुभा असते. हम्म. तुमचा जो प्रायोगिक नाटकासाठी, एस्पेशली पुण्यामध्ये प्रायोगिक नाटक बघायला जो ऑडियन्स येतो तो याच हेतून येतो की आम्हाला काहीतरी वेगळं बघायचं आहे, आम्हाला चॅलेंज करणारं काहीतरी बघायचं आहे. त्यामुळे खूप हुशारीने क्राफ्ट केलेल्या गोष्टी तिथं करता यायच्या, व्हेरी सॅटिस्फाईंग. पण व्यावसायिक नाटकात अजून पाय ठेवायची वेळ आली नव्हती आता मागच्या 2-3 वर्षांपर्यंत.
काय असं व्यावसायिक त्याची गणितच वेगळी असतात, त्याचं ऑडियन्स माहित नाही कसा असतो. प्रेक्षक म्हणून आवडायचं, पण लहानपणापासून भरत सरांचं प्रशांत दामले यांची नाटकं बघत आलो होतो, त्यामुळे ते सगळं म्हणजे व्यावसायिक नाटक हम्म. बाकी माहित नाही आपल्याला जमेल का, असं असताना एकातनं दुसरं दुसऱ्यातनं तिसरं कसं काम निघतं, तसं मी अं, सुभेदार नावाच्या एका सिनेमामध्ये एक छोटंसं काम केलं होतं, ज्याच्यामध्ये चिन्मय मांडलेकर होता. चिन्मय दादा तेव्हा नाटक बसवत होता, त्याचं व्यावसायिक नाटक गालिब नावाचं त्यांनीच लिहिलेलं. हम्म. तर ते होत असताना त्यांनी विचारलं की अरे आम्ही आमचं एकत्र एकही सीन नव्हता, पण आम्ही ते इंटरव्ह्यूज आणि त्या सगळ्यामध्ये जी आमची सॉर्ट ऑफ दोस्ती झाली, तो पण एक रॅपो छान निर्माण झाला, आर्टिस्ट आहे चिन्मय अप्रतिम. आणि मांडलेकर. मी म्हटलं तसं लिहितोही माझ्यासारखंच छान, लिहितो, दिग्दर्शन करतो, लिहितोही अभिनय छान. हो, करतो, त्यामुळे हो. माझ्यासारख्या कलाकार म्हणजे ऍक्टर, डिरेक्टर, रायटर बनण्याचा प्रयत्न करत असलेल्या कलाकारांसाठी तर म्हणजे अगदी ब्लूप्रिंटच होता तो. त्यामुळे तो नाटक करतोय म्हणलं मी लगेच हो म्हणलो. त्यातून व्यावसायिक नाटकांची एक गणितं कशी काम करतात, त्याचा बॅकएंड कसा सांभाळला जातो हे लक्षात आलं. ते करत असताना त्यातूनच संधी मिळाली. माझं पहिलं नाटक दिग्दर्शित करायची, वरवरचं वधूवर नावाचं. तर ते अचानक खूप चाललं, म्हणजे आम्हाला सगळ्यांना सरप्राईज करत त्याचे पहिले 5-10 शोज मध्येच ते हाऊसफुलच व्हायला लागलं. त्यामुळे एक वेगळा काय म्हणतात त्याला, एक वेगळं पर्व सुरू झालं माझ्या करिअर मधलं. त्यानंतर मग मी थोडेस हिंमत साठवून पुढचं नाटक लिहिलं, शंकर जयकिशन, ज्याच्यामध्ये मी ज्यांचं काम बघत लहानाचा मोठा झालोय ते भरत जाधव आणि महेश मांजरेकर, असं दोघेही त्यामध्ये मी लिहिलेल्या स्क्रिप्टवर काम वा. करतायत. त्याबरोबर काहीतरी वेगळं करायचं. आपण फॉरेनच्या ट्रिप्सला जायचो तेव्हा ब्रॉडवेची नाटकं खूप बघायचो. हम्म. तसं काहीतरी मराठीत करता येईल का अशा विचारात असताना सुप्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकर, फुलवाताईशी मैत्री झाली. तर तिच्याबरोबर डेव्हलप करून एक तिची गोष्ट नावाचं आमचं ब्रॉडवे म्युझिकल आहे ते चालू केलं. त्यामुळे बघितलंय मी मागचेच ते, हल्लीच बघितलंय. हा. मागची 4-5 वर्ष अचानक एकदम नाट्यमय पुन्हा झाली आहेत. म्हणजे नाटक हॉबी म्हणून आणि बाकी सगळं सिनेमा आणि हे बाकी सगळं प्रोफेशनल म्हणून जे असं डोक्यात बसलं होतं, ते अचानक मागच्या 2 वर्षात माझं सगळं हल्लंय. कारण थिएटर जे अत्यंत माझा जीव की प्राण आहे, त्यातून मी पैसे कमवतोय, ही कल्पनाच मला एवढी भन्नाट वाटली की ह्याच्यावर माझं सगळं छान चाललं आहे आणि मला नाटक करता येतं अँड दॅट्स गिव्हिंग मी मनी. तोपर्यंत सवय काय होती, नाटकात पैसे जातात, आम्ही खिशातनं हो, पैसे हो. टाकायचो, एक प्रयोग लावायचो, तो लोक आली, त्यातले पैसे पुढच्या प्रयोगाला नाही, पण वापरायचे. आता नाटकाला दिवस चांगले आले. प्रचंड तू चांगले फक्त आहे. न्यूजपेपर उघड, 100%. पानाच्या पानं नाटकाच्या ॲडने भरलेली 100% आणि असतात. सगळ्या आणि पद्धतीची नाटकं येतात. फक्त आता काय झालंय की लोक आपल्या कामात असल्यामुळे दिवसाची नाटकं तेवढी हो. बघता येत नाहीत. संध्याकाळी 7च्या नंतरची सगळी करेक्ट, नाटकं मला तर वाटतं हाऊसफुल असतात. करेक्ट, करेक्ट. आणि तिकीटं मिळत आणि शनिवार रविवार. किती विविध पद्धतीची नाटकं चालली आहेत. हो, म्हणजे हो, चंद्रकांत कुलकर्णींचं भूमिकासारखं हो. नाटक असेल, एका अत्यंत अप्रतिम नाटक आहे, महत्वाच्या परवाच विषयाला बघितलं ते. हो. महत्वाच्या विषयाला हात लावणारं. संदेश कुलकर्णी, अमृता सुभाष यांचं असेन मी नसेन मी असेल. त्याचबरोबर प्रशांत असेन मी सरांचं नसेन मी ही आहे ना आपली नीना कुलकर्णी नीना कुलकर्णी. आणि अमृताताई हा, स्वतः हा, करते. त्या तर अप्रतिम आहेतच. नाटक मी आत्ताच मध्ये बघितलं. त्याचबरोबर शिकायला गेलो एक सारखं तद्दन कॉमेडी नाटक कमर्शियल प्रशांत दामलेंचं सुपर डुपर हिट होतं, जिथं जातंय तिथे हाऊसफुल होतंय. त्याचबरोबर वरवरचे वधूवर सारखं आमचं नाटक अत्यंत यंग क्राऊडसाठी असलेलं, तेही तेवढंच हे होतंय. त्याचबरोबर पुनरुज्जीवित नाटकं ही तेवढ्याच सक्सेसफुली रन तेवढीच होत आहेत. चालतायत. हो. त्याचबरोबर सिरियस पिरियड नाटक करुणाष्टकेसारखं प्राजक्तचं, तेही अप्रतिम रन होतंय. त्यामुळे प्रत्येक नाटकाला देवबाभळीसारखं नाटक सुद्धा देवबाभळीसारखं नाटक इतकं अप्रतिम उचललं चालतंय. जातंय. हो, हो. त्यामुळे ऑडियन्स मध्यंतरी मी आहे एक हे कुठेतरी प्रूव्ह काहीतरी करतोय आपण. आख्यान, अं, लोककला आख्यान असं नाही काहीतरी हा, जिओला लागलं होतं. अरे प्रचंड इतकं हाऊसफुल. सुंदर, अख्खा ऑडियन्स नाचत हो, होता. लिटरली फोक त्यांना ती आख्यान, सगळी हा काय फोक आख्यान. फोक आख्यान. तर लिटरली सगळं ऑडियन्स नाचत होता, सगळ्यांना ती गाणी माहीत होती हो, आणि स्टेजवरती एका वेळेला 40 कलाकार ते सादर करतायत. अप्रतिम. मला तर असं वाटतं की अशा छान छान गोष्टी पण प्रमोशनच होत नाही. ती अशा ह्या खरंच तुम्हाला जर कधी ते बघायला मिळालं फोक आख्यान तर जरूर बघा. अप्रतिम तो शो आहे. आणि अप्रतिम. किती कधीतरी मला वाटतं 1 महिन्यातून एखादा शो लागतो त्याचा. पण हाऊसफुल हाऊसफुल असतो. असतं, हाऊसफुल तिकीट असतं. जरा जास्ती आहे, 8 ते 10,000 तिकीट आहे. पण वर्थ, तुम्ही एक रुपयाचं तुमची वसुली होते. 100%. इतकं सुंदर नाही ते. आणि याच कॉस्ट मध्ये आपण जाऊन हिंदीतला मुगल्याझम हो, बघतो. बघतो की. आपण NMSCC ला हो. कुठलं फॉरेनचं नाटक आलं, अरे विकेड आलं, कॅट्स आलं तर जाऊन ते बघतो. काय साधं, आता तू सिनेमा बघायला गेलास एट्रिया मॉल किंवा ह्याला अजून
तर तिकीट सिनेमाचं किती आहे? 2,500 तिकीट आहे, 2,700 तिकीट आणि आहे. पॉपकॉर्न पॉपकॉर्न आणि आणि काहीतरी ड्रिंक्स आणि खाता, काहीतरी तर ते खायला. 1,000-1,500 रुपये त्याचे जातात. तुमचं कॉफी पॉपकॉर्न त्याच्यापेक्षा आपले हा. मराठीचं बघा. आणि मला तरी असं वाटतं की आता तो हा सिनेमा बघितला कुठला रे, ज्योती शाळा, मराठी शाळा, क्रांती ज्योती. क्रांती ज्योती शाळा. अप्रतिम चित्रपट. असे चित्रपट कॉम्पिटिशनला जायला पाहिजे, त्यांना मोठे 100%. मोठे अवॉर्ड्स 100%. मिळायला पाहिजेत. सगळ्यांच्या भूमिका इतक्या भूमिकापेक्षा मराठी भाषेचं ज्यांना प्रेम आहे, ज्यांना नाही आहे त्यांना पण प्रेम उत्पन्न होईल तुम्ही जो 100%. सिनेमा आणि पाहिलात तर. क्रांती ज्योती सारखा सिनेमा इतका पद्धतीने सक्सेसफुल होताना बघून हो, हेही चांगलं वाटतं की प्रेक्षकही चांगल्या येत सिनेमाला आहेत. सपोर्ट करायला हो, येतात. प्रेक्षकही येत आहेत. 100%. तर तोही एक सिनेमा मी सांगेन की बघा. आणि मला मराठी मलाही प्रेम आहेच. त्यामुळे असं वाटतं की आता मला एक सांग, तू इंग्लिश मध्ये शिकलेले आहेस का मराठी मीडियम मी मध्ये? इंग्रजी इंग्रजी. मीडियम मध्ये शिकलो. पण तरी सुद्धा तुला मराठी शुद्ध येते की नाही? हो. किती छान मराठी बोलतोस तू. आजकाल इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेली मुलं, म्हणजे इन्क्लुडिंग माझी मुलं, हे पण मी सांगते की त्यांना मराठी बोलायला लाज का वाटते मला कळत नाही. आणि इंग्लिशमध्ये बोलतात, त्या अर्धवट मराठी बोलतात, अर्धवट इंग्लिश बोलतात. तर मी सारखी त्यांना ओरडत असते किंवा इतरांनाही सांगते की तुमची मातृभाषा आहे. तुम्ही हो. जर शिक्षण जरी इंग्रजीतून झालं तरी मराठी मातृभाषा आहे ना. 2 मराठी माणसं तरी एकत्र भेटल्यानंतर तुम्ही मराठीतून बोला. अगदीच. म्हणजे माझं आता उदाहरण यायचं ना, मी इंग्रजी शाळेमध्ये शिकलो, पण माझं मराठी उत्तम आहे कारण माझ्या घरी सगळे मराठीत बोलायचे, अस्खलित हो, मराठीत बोलायचे. आणि फक्त तेवढंच नाही, कारण मला असं वाटतं त्या वयात जेव्हा आपण वाढत असतो तेव्हा कुठल्याही गोष्टीची सक्ती केली ना की त्याच्या हम्म. विरुद्ध काहीतरी करावं असं वाटतं. की तुम्ही मला सांगितलं ना आता रूम आवरा, आता मी नाही रूम आवरत. असं एक थोडस तो एक टीनेज ज्याला आपण म्हणतो हो, तो एक हो. काळ तसा असतो. पण मला म्हणजे आता माझ्या मराठी भाषेवरचं माझं जे काही प्रभुत्व असेल, मी असं म्हणत नाही की मी फारच नाही, की खरंच आता छान बघा आता मी बोलतोयस. तुम्हाला आपली भाषा अभिजात त्याला दर्जा का मिळाला तुम्हाला सांगतो वगैरे असं नाही. पण उच्चार साधारण आपल्याला जे व्यक्त करायचं ते तुमच्या भाषेमध्ये व्यक्त करू शकणं हे जमण्याचं खूप महत्वाचं कारण हे फक्त घरचे मराठी बोलत होते ते तर आहेच आहे. पण मला मला आवडेल अशा पद्धतीचं साहित्य, मला आवडेल अशा पद्धतीचे चित्रपट, मला आवडेल अशा पद्धतीची नाटकं ही मला मराठी भाषेत दाखवली गेली. आणि बरोबर आहे. तुम्ही ज्या भाषेमध्ये तुमचं एंटरटेनमेंट कन्झ्युम करता ती भाषा तुम्हाला यायला लागते. म्हणजे मी मराठी बरोबर मला मला प्रचंड आवड होती. मला जॅपनीज मांगा, जॅपनीज अॅनिमे हे वाचायला बघायला प्रचंड आवडतं. बघता बघता मला थोडंसं जॅपनीज तुटकं फुटकं यायला लागलं. मला ऍटलीस्ट माझं नाव सांगता येईल वगैरे. हे कुठून? कारण मला आवडत असलेली गोष्ट मी त्या भाषेत बघत होतो. त्यामुळे मराठीत जे उत्तम साहित्य आहे, उत्तम लहान मुलांना आवडतील असे मजेदार सिनेमे आहेत, हे त्यांच्यापर्यंत पोचलं, त्यांना ते आवडतंय अशा माध्यमातून त्यांच्या कानावर पडत राहिलं तर ती भाषा त्यांना अगदीच अवगत होते असं मला वाटतं. विराजस, हम्म. मला एकदा मृणाल म्हणाली होती हा. की विराजसला जेवण एक 8 दिवस नाही मिळालं तरी चालेल, पण त्याला शेंगदाण्याचा लाडू मात्र हा. पाहिजे. हे कितपत खरं आहे? एकूणच मी म्हणजे मला जेवण खाण्याचं फार कौतुक नाहीये काम करत असताना. म्हणजे असं अनेक पण वेळा मी मी आज तुझं कौतुक करणार आहे. प्लीज. तू असं म्हणालास ना शेंगदाण्याचा लाडू मिळाला तर हा 8 दिवस ते जेवण ते नको, हा म्हणजे दॅट्स तर मी माय तुझ्यासाठी विकनेस. स्पेशल आज शेंगदाण्याचे लाडू आई स्वतः शपथ क्या केलेले आहे. बात है. घेऊन ये मग वैष्णवी. नाही आमचं काय आम्ही मूळचे मराठवाड्याचे म्हणजे हा, आमचं आंबेजोळगे नावाचं गाव आहे. त्यामुळे दाण्याची चटणी, दाण्याचं कूट, दाणे हो, हे म्हणजे अगदी घरी कॉन्स्टंटली अवेलेबल. आणि माझी आजी गुळ आणि दाण्याचे लाडू करते. तोच केलाय मी आज तर तुझ्यासाठी. प्रचंड आवडतात मला खूप. थँक्यू व्हेरी मच. मस्त झालेलं आहे. चांगला ना. मला दुःख या गोष्टीचं आहे की हा, 12 महिने मी खाऊ शकत नाही कारण उन्हाळ्यामध्ये उष्णता होते खूप. हो, बरं. पण आता छान थंड आहे, पाऊस पडतोय मस्त. परफेक्ट. हा, मजा आली. लाडू खाऊन आवडला. अप्रतिम. मी 2 मिनिटं मगाशी आत गेले होते ना हो तेव्हा क्या बनवलं बात आहे. सगळे तुझ्यासाठी. पॉडकास्ट असेच असावेत असं मला वाटतं. आईला सांग अमृता मावशी नक्की असं असं नक्की म्हणाली म्हणून. नक्की.